नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये जिथे आपण बघतो डेली मार्केट व्लॉग, जिथे आपण ट्रॅक करतो डेली मार्केट ॲक्टिव्हिटी. तर आपण जसं की बघू शकतो की आज मार्केटमध्ये चांगली उसळी बघायला मिळाली. 2.55% मार्केट आज वाढले. याचे कारण की इंडिया टॅरिफ डील आहे. तर इंडियामध्ये टॅरिफ वॉर खूप दिवसापासून टॅरिफ टेन्शन चालू होते. पण काल जसं की आपले प्रधानमंत्री मोदीजी यांनी माहिती दिली की इंडिया आणि मध्ये टेरिफ सेटलमेंट झालेले आहेत आणि 18% टेरिफ फायनली कन्फर्म झाला आहे इंडियन गुड्सवर, जी की खूपच चांगली बातमी आहे मार्केटसाठी आणि जे इम्पोर्ट एक्सपोर्टर आहे त्यांच्यासाठी. त्याच्यानुसार आणि बजेटमध्येही आपल्याला दिसले की खूप काही योजना गव्हर्नमेंटने आणलेल्या आहेत. त्याच्यामुळे मार्केटमध्ये एक चांगली उसळी बघायला मिळाली, जिथे मार्केटने सगळे आपले सपोर्ट रेजिस्टन्स क्रॉस करून मार्केट एक वरच्या लेवलला क्लोज झालं, जिथे 25,727ला मार्केट क्लोज झालं. तर निफ्टीचा चार्ट आपण बघू तर अशी एक सॉलिड कॅन्डल आज बनवली. भलेही ती रेड कॅन्डल दिसत असेल, कारण की मार्केट आज खूप हायवर क्लोज झालं. 26,351 म्हणजे ऑल टाइम हायला ऑलमोस्ट क्लोज ओपन झालं होतं मार्केट आणि क्लोज झालं 50 डेच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर. तर जिथं की आपण बघू शकतो की 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर मार्केट क्लोज झालेलं आहे आणि एक सॉलिड एक्सपायरी मार्केटमध्ये राहिली. तर आपण बघू वीक आवरली चार्ट. तर आवरली चार्टवर आपण जसं की बघू शकतो की ओपनिंगलाच एक सॉलिड मूव्ह मार्केटने दिली, जिथं मार्केट वरच्या लेवल्सला 26,000च्या वरती सस्टेन नाही झालं आणि मार्केट 26,000च्या खाली येऊन कुठेतरी कॉन्सोलिडेटेड लेवलला सेटल झालं. तर जिथं की आपण बघू शकतो की 25,727 ही लेवल बनलेली आहे आणि मार्केट अशा पद्धतीने आज क्लोज झालं. तर आपण ऑप्शन डेटा बघू. 3 फेब्रुवारीचा ऑप्शन डेटा आपण बघू शकतो की 25,700च्या आजचे 2,32,00,000 25,700च्या पुटमध्ये लोकांनी आज खूप सारे पैसे कमावले असतील हे पुट शॉर्ट करून आणि 25,750च्या कॉलमध्ये लोकांनी आज खूप सारे पैसे कमावले असतील तो कॉल शॉर्ट करून. तर शॉर्ट सेलर्सची आज एक चांगले मुवमेंटमुळं आणि व्हॉलॅटिलिटीमध्ये शॉर्ट सेलर्सने आज चांगले पैसे कमावले असतील. याच्यामध्ये मेजरली FIIs, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि मोठे ट्रेडर्स यांनी खूप सारे पैसे आज कमवले असतील. तर युनिडायरेक्शनल ट्रेडमुळे रिटेल इन्व्हेस्टरनी खूप सारा पैसा आज गमावला असेल. तर आपण बघू शकतो. आता आपण नेक्स्ट एक्सपायरी बद्दल बोलू, कारण की आजची एक्सपायरी कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट एक्सपायरी मध्ये आपण जसं की बघू शकतो की 25,762 हा तुमचा फ्युचर्स आहे, सिंथेटिक फ्युचर्स, की 25,750 पण 26,000ला तुमच्या अजूनही 78 लाख कॉल आहे. तर 26,000 एक तुमची वरच्या लेवलला रेजिस्टन्स असू शकतो आणि खालच्या लेवलला तुम्ही जर बघताल तर 25,500ला 41 लाख पुट आहे. तर तो एक मेजर रेजिस्टन्स असू शकतो. जास्त कॉल आणि पुटमध्ये आज ट्रेडिंग पुढच्या एक्सपायरीचे ओपन पोझिशन्स जास्त तुम्हाला बघायला नाही मिळणार. पण ह्या दोन लेवल्स 25,500 आणि 26,000 ह्या रेंजमध्ये तुमचं ट्रेडिंग पुढच्या सेशन्समध्ये पुढच्या एक्सपायरीला राहू शकतं. तर तुम्ही जिथं की आता आपण बघू नेक्स्ट 3 फेब्रुवारीचा जर तुम्ही डेटा बघितला तर तुम्हाला खूप बघायला मिळेल की खालच्या लेवलला पुट कॉल अनवाइंडिंग झाला, जिथे कॉलमध्ये प्रॉफिट लोकांनी बुक केला. वरच्या लेवलला एक कॉल शॉर्टिंग झालं, जिथं 1 करोड ओपन इंटरेस्ट चेंज झाला. इथं पुट शॉर्टिंग झालं, जिथं 2-2.5 करोड, 2-2.25 करोडच्या आसपास, 2.3 करोडच्या आसपास ओपन इंटरेस्ट ट्रेड झाला. तर नेक्स्ट एक्सपायरीचं बघू आपण. जसं की बघू शकतो की या एक्सपायरीमध्ये तुमच्या 26,000चा स्ट्राईक प्राईजमध्ये सगळ्यात जास्त कॉल ओपन इंटरेस्ट 41 लाख वाढलेला आहे. तर खालच्या लेवलला 25,500 मध्ये सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे 34 लाखच्या अराउंड. तर हा ऑप्शन डेटा अशा प्रकारे बनत आहे. तर तुम्ही आता प्रो ट्रेडरचा डेटा बघू शकता. तर आज जास्त काही पोझिशन्स कुठल्याच ट्रेडरच्या म्हणजे FIDI, प्रो ट्रेडर, क्लायंट, रिटेल इन्व्हेस्टर ह्या सगळ्यांनी एक शॉकिंग न्यूज आणि एक शॉकिंग मार्केटची आज एक्सपायरी राहिली. त्याच्यामुळं मार्केट डेटा इथंच कोणताही इनडिसिसिव्ह आहे.
तर आता तुम्ही बघू शकता की चार्ट आणि ऑप्शन नुसार काय आपल्या लेवल्स बनतायत. तर डेली लेवल्सवर मार्केट जर तुम्ही डेली चार्ट बघितला तर इथं तुमची सपोर्ट लेवल आहे 25,650, 25,650, 25,430, 25,543 आणि हा 25,172. अजून 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज हा तुमच्या ही तुमची एक लेवल असू शकते सपोर्ट लेवल. रेजिस्टन्स लेवल तुमची एक 26,000च्या अराउंड असू शकते मार्केटमध्ये, जिथं 26,000 जर मार्केटने तोडून सस्टेन केला तर मार्केट एक बुलिश टेरिटरीमध्ये जाईल. मित्रांनो, आजच्या एक्सपायरी मधून आपल्याला एक शिकायला मिळते की मार्केट हे कधीही कुठल्याही न्यूजनी इन्फ्लुअन्स होऊन मार्केटमध्ये एक FIDI इन्व्हेस्टर्समुळं किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरमुळे एक एक सर्ज किंवा एक पॅटर्न, एक मूव्ह येऊ शकते खूप मोठी, जिथे रिटेल इन्व्हेस्टरला तोटा होऊ शकतो. तर तुम्ही ट्रेडिंग करताना सावधानीने ट्रेडिंग करा. तुमच्या पोझिशन्स हेज करून चला आणि टाईट स्टॉप लॉसेस बरोबर ट्रेडिंग करा. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. थँक्स.